नमोबुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की पुत्राला वाचविण्याच्या योजना शुद्धधनराजाने काय आखल्या होत्या. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात, असं उदयनाने त्या स्त्रियांना दिलेले शब्द होते. तर चला मग राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांना अपयश येते की यश येते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर व्हिडिओ पूर्ण पहा. चला मग सुरुवात करूया. उदयनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले होते. उदयनाने काय सांगितले होते की सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात. हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले होते व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला होता. तथापि त्यांच्या भ्रुकुटी, त्यांचे कटाक्ष, त्यांचे नखरे, त्यांचे हसणे, त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठायी असून सुद्धा त्या अंतपुरवासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती. परंतु पुरोहित उदयनाच्या प्रेरणेमुळे, राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला. नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या. हिमालयाच्या अरण्यात हत्तीनीच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडवयास लावू लागल्या. स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजउद्यानात फिरावा तसा शोभून दिसत होता. त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदार पिनस्तनाशी दाबून धरले, तर दुसऱ्यांनी ठेच लागून पडत असल्याचा बहाणा करून त्याला घट्ट आलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोंबकळत सोडून त्याच्या खांद्यावर वाकल्या. तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्र रंगाच्या अधरोष्टाने त्याच्या कानात पुटपुटल्या. माझं गुपित ऐकावं बरं का. ज्यांची शरीरे उठण्याने ओली झाली होती अशा काही जणी त्याचे दोनही हात आतुरतेने घट्ट धरून जणू काय त्याला हुकूमच करीत म्हणत होत्या, आमचा पूजाविधी येथेच करा. मद्य पिऊन झिंकल्याचे सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवीत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या विद्युल्लतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती. काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजणाचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या. दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या. कमळाच्या ताटव्यातून आणलेली कमलपुष्पे हातात धरलेली एक कमलनयना कमलावती पद्मादेवीसारखी त्या कमलमुख राजपुत्रा शेजारी उभी होती. दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्रकटाक्षाने जणू काय म्हणत होती, तुम्ही भ्रमात आहात बरं का महाराज. दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भ्रुकुटीची कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करीत होती. जिच्या कानातील कुंडले वाराने सारखी हलत होती अशी उत्फुल्ल उरोज असलेली दुसरी एक यौवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती, जमत असेल तर पकडा मला. दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेविले, तर बाकीच्या काही जणी मधुर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काही शिक्षाच करीत होत्या. त्याच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहराची डहाळी हातात धरून विषय वासनेने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले, हे कुणाचे फूल आहे. दुसरी एक जण पुरुषी आव आणून त्याला म्हणाली, स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आताच जा, ही पृथ्वी पादांक्रात कर. दुसरी एक चंचल नयना आपले नीलकमल संगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली, नाथ, मधुसुगंधी मोहराने बहरलेला हा आम्रवृक्ष पहा. यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा इथे गात आहे.
इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा. प्रेमिकाची दुःखे तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजारव करीत आहेत की जणू काय ते कामाग्नीने होरपळून निघाले आहेत. हा आम्रवृक्षाच्या कोमल डहाळीने आलिंगिलेला तिलक वृक्ष तर पहा, जणू काय हळदीची उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिले आहे. हा फुललेला कुरवक पहा, रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणीच्या नखांच्या रंगापुढे आपण फिक्के आहोत असे वाटून खाली वाकला आहे. या आणि सभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा, जणू काय आमच्या हाताच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे. ज्याच्या काठावर सभोवार सिंदूरवरा जे कुंज उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा, जणू काही शुभ्र व तलम वस्त्रांकित अशी रूपसुंदरीच आराम घेत पहुडावी असे ते दिसत आहे. स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा, पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या डासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे. आपल्याच तंद्रीत गात असलेल्या कोकिळेने ते स्वराला एका दुसरी कोकिळा जणू काय त्याला निर्भयपणे रुकार दिल्यागत गात आहे असे वाटते. वसंत ऋतूत पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडिताचा विचार आपणास नसता तर किती चांगले झाले असते. अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या पददामिनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या क्रूरत्यांनी राजपुत्रावर हल्ला केला. तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला नाही किंवा हसलाही नाही. त्यांच्या वास्तविक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला. या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतके दिसू नये की यौवन हे चंचल आहे, कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे काही आहे ते सर्व नष्ट करणारे आहे. अशा प्रकारे ह्या स्तुतिसुमनांचा वर्षाव अनेक महिने व वर्ष सारखा चालला होता, परंतु तो सफल झाला नाही. पहा, त्या स्त्रियांनी वर्षानुवर्ष महिने म्हणजे अनेक वर्ष सारखा चालला होता, परंतु तो सफल झाला नाही. अशा प्रकारे ह्या स्तुतिसुमनांचा वर्षाव अनेक महिने व वर्ष सारखा चालत राहिला, तरीही त्या राजपुत्राला वश करण्यात यशस्वी झालेल्या नाहीत. त्यांनी खूप प्रयत्न केले, त्यांचे पूर्ण सामर्थ्य त्यांनी वश करण्यात लावले राजपुत्राला, तरीही त्या अपयशच ठरल्या. आणि नंतर मग पुढे महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत काढण्यात येते. तर ते आपण पुढच्या भागात पाहूया की महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत कशा प्रकारे काढण्यात येते आणि राजपुत्राचे उत्तर महामंत्र्यास काय असते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचेही योगदान राहू द्या. चला भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. जय